बाजी प्रभूंच्या मनावर सह्याद्रीच्या दया प्रेमाने शिवरायांचा जयघोष होता. बाजी प्रभू मरतात 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 आणि तिकडे महाराजांची पालखी पळते. आणखी पुढं आणखी पुढं आणखी पुढं आणखी पुढं आणखी पुढं. आता विषयावर दिसला राजांच्या जीवात जीव आला. कस तरी आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. पण त्याच वेळी दोन सैन्य राजांच्या अंगावरती चाल करणार होय. त्या सूर्यराव सूर्याचंद जसवंतरावाचे हे सैन्य. वास्तविक या दोन गदार माकडांनी राजांना मदत करायला हवी होती की राजा तुम्ही थकला का तुम्ही पाय दुखतात सांडे दुखतात आम्ही लागतो शत्रूशी असं म्हणायला हवं होतं. बरोबर की नाही? पण नाही. हाय हाय लाचार झालेली बादशाची कृती गिळणारी आवाज. माणसानं कधी लाचार होणार का? एकदा त्या माणसाच्या शरीरात लाचारी शिरली हालचाल करणारे मृत त्याला जिवंत मुर्दा म्हणतात. जिवंत मुर्दा म्हणून लाचार होऊ नये. आमची लोक बघा निवडणुकीच्या काळामध्ये लाचार होतात. म्हणजे पैसे घ्यायचे एकाचे पार्टी दुसऱ्याचीच आणि मतदान दुसऱ्यालाच. लाचार झालं आम्ही. आमच्या इकडे चालतं तुमच्या इकडे काही माहिती नाही. लाचार होणी कधी नाही जगावे तयार होई विष गिळणी तोडेला मरावे शिवबा समान हो अतिच स्वाभिमानी संभाज नाही झुकले यमयातनांनी संभाज नाही झुकले यमयातनांनी. तो अडथळा पार केला राजांनी. लाचाराला तुटून पडले आणि विषादरावर धाव घेतली. धावा धावा आधी बरोबर जा माझी बाजी प्रभू तिकडे लढतात पेठांचा बाळ ऐकण्यासाठी आपुरले किल्ले रवाना कळणा करून पोळा येते आणि पुढील साड आली. कशाची साड? जय भवानी बोला जय भवानी जय भवानी अशी पुढील साड आली. राजा रामचा कृष्ण आपल्या भोगवत परतला. प्रत्येकाचा चेहरा आनंदाने नाचून निघाला. राजा म्हणाले आधी गडावर जा त्या तोफांना बत्ती द्या. माझ्या बाजी प्रभूचं काय झालं असेल इकडं थंडीचा बदल बदल रोधान वेळा झाडाचं प्रत्येक पान पान मातीनं माती बाजी प्रभूंच्या अंगात लोंढाले रक्तानं नाभून निघाली. समोर असलेला 5-5.5 पेढीचा फडशा एकट्या बाजी प्रभूंनी काढला. शेवटी एक बंदुकीची गोळी आली. सब दिवशी बाजी प्रभूंना लागली. सह्याद्री सारख्या अभेद्य छातीत गेली. मग रक्ताच्या चिरकांनी सरशी बाहेर पडली. हात तुटला पाय तुटला शरीर सगळं रक्तबंबाळ झाले. पण कान मात्र प्रभूंचा बाळ येण्यासाठी आपुरले. तरी प्रभूंचा बाळ येतो. अंगावर एक जागा नाही तुम्ही तर वाढ झाला नाही. पण कान मात्र म्हणजे प्राण देऊन सजले. अशावेळी सत्तर दुसरा वार झाला. बाजी प्रभूंचा खंड निखळला गेला. डोळे सगळे छंचवले. डोळे दिसतात की काय माझ्या राजा पोहोचला असेल की नाही माझ्या राजाचं काय झालं असेल. अशावेळी पाच बाळ फुटले. ते 5 बाळांचा आवाज बाजी प्रभूंच्या कानावर पडतात आणि त्या परिस्थितीतही एक बिकट हास्य बाजींच्या तोंडावर येतं की बघा तुमच्या नाकावर टिचून आणि आमच्या राजाला तिथं सुखरूप पोहोचवलं. आमच्या राजाला सुखरूप पोहोचवलं. कुणासाठी गेले ते? तुमच्यासाठी माझ्यासाठी या मातीसाठी. श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला. श्रीबाजींनी रक्त पेरिले खिंडीत त्या काला. म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. हे सहजासहजी नाही कुठलंच स्वराज्य. 18 पगड जातीच्या मावळ्यांच्या त्यागावर बलिदानावर उभं राहिलेल्या रक्तावर उभं राहिलेलं स्वराज्य आहे. हा भगवा झेंडा आमची पोरं आज गाडीला लावून मिळवतात. आणि या भगव्या झेंड्यासाठी किती रक्त सांडलं. विचारा त्या वर्गाला जाऊन विचारा त्या वर्गांना या भगव्यासाठी किती हाल सहन केलेत माझ्या मावळ्यांनी. आज आमची पोरं स्वतःला शिवमुक्त म्हणून घेतात. व्हॉट्सअप उघडा फेसबुक उघडा शिवभक्त 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 शिवभक्त. आणि कुणाला म्हणायचं शिवभक्त? ज्यांना आईच्या डोळ्यात तरी पाणी येऊन दिलं नाही त्याला शिवभक्त.
ज्याने बापाची मान कधी शरीराने झुकलेली नाही तो खरा शिवभक्त. ज्याने देश आणि धर्म हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागलेला आहे तो खरा शिवभक्त. ज्याने गावी म्हणून ठेवलं बघतोस काय मुजरावर आणि गावी धाब्यावर. अरे ज्याने माझ्या राजाचा झेंडा माझ्या राजाची प्रतिमा लावून गाडी कधी धाब्यावर नेली नाही तो खरा शिवभक्त. ज्याने राजांसारखी ठेवली दाढी, ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी आणि तोंडात कधीच नाही घातली गुटख्याची पुडी तो खरा शिवभक्त. अशा या शिवभक्ताची गरज या महाराष्ट्राला. आणि ज्या दिवशी शिवभक्त या मातीत जन्माला येईल, ज्यानं छंदाची कोर कपाळी लावली पण समोर येणारी प्रत्येक मुलगी कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो ती आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. असा शिवभक्त जन्माला आला तर आमच्या इथे कालपर्यंत चिखल्यासारखं प्रकरण घडणार नाही, परवाचं बदलापूर सारखं स्वारगेट सारखं कोकणी सारखं प्रकरण घडणार नाही. अन्याय अत्याचार थांबतील. म्हणून म्हणते जय शिवराय हा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला, जय शिवराय हा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला, शिवचरित्राचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला. जय शिवराय हा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला, शिवचरित्राचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला. नक्की शिवशंभू जन्माला आल्या शिवाय राहणार तुमच्या पोटाला, शिवशंभू जन्माला आल्या शिवाय राहणार. शिवराय जन्माला यावे, घराघरात जन्माला यावे. आमची आई सांगते बाळाला बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. कोणाच्या आधार जायचं नसतं, कोणाच्या मदत जायचं नसतं. आपण फक्त घरात बसून राहायचं असतं आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. शाळेमध्ये सहलीला गेला तर बसच्या मध्ये बसायचं असतं, कारण मागून ठुकलं काय पुढून ठुकलं काय आपण मात्र वाचायचं असतं. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. शाळेमध्ये डबा नेलास भाजी कोणाला द्यायची नसते, कोणाची खायची नसते, आपण आपली गुपचूप खायची असते. आणि बाळा शिवाजी व्हायचं असते, बाळा शिवाजी व्हायचं असते. कोणा कार्यक्रमाला जायचं नसतं, पट्टी तर अजिबात द्यायची नसती, आपण फक्त घरात बसून राहायचं असतं. आणि बाळा शिवाजी व्हायचं असतं. येथील काही शिवाय जन्माला आली असं म्हणत असेल तर पोरगाची बरोबर झालं असतं. पोरगा नाव बरोबर आहे तुझं, बाळाला शिवाजीच व्हायचं असतं. माय बाळाला शिवाजीच व्हायचं असतं, पण माय त्या अभिमानाला जिजाऊ आणि बापाला शहाजी व्हायचं असतं. मायने जिजाऊ बापाला शहाजी. टाळ्या वाजवायच्या असतील तर मनापासून वाजवत जा, सगळेजण वाजवत जा. टिकल्या वाजवण्यामध्ये टाळ्या वाजवू नका, कारण असं म्हणतात की चाय में प्याली को बगीचा में माली को, चाय में प्याली को बगीचा में माली को, भोजन में थाली को, ससुराल में कौन मंगल साली को, ससुराल में साली को, व्याख्यान में ताली को बड़ा महत्व होगा. टाळ्या वाजवायच्या तुम्ही मनापासून, टाळ्या वाजवायला टाळाटाळ करू नये. आई कशी पाहिजे याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिजाऊ मासाहेब. हल्लीचा काळ बदलला, वैदिक काळापासून विश्वाचा झाड सांभाळलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू करायचा. पण काय बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळालं नाही. मम्माचा मॉम, पप्पाचा पॉप आणि पोराचा लॉलीपॉप झाला ते आमच्या आम्हालाच कळालं नाही. आईचा बदल घडवला. पुरुष क्षेत्रात कसं दिसायचं हे अभिमानी आईच्या पोटात शिकला. झोप लागली जन्मतील अभिमन्यू संपला. म्हणून एकदा तरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका. नव्या विचारांची क्रांती क्रांती निरखून पहा. तुमची आई वडीलही तुमची पाठ मान करतील. आज आमच्या पोरांच्या ओठावरती शिवड्या आहेत नाही असं आम्ही थाटात शिवजयंती साजरी करतो. केलीच पाहिजे. आपण नाही करायची तेव्हा कोण करायची.
नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की 4 अक्षर ऐकली तर आमच्या तोंडातून आपोआप जय बाहेर पडतं. आमच्या लेखावरती शिव्या आहेत नाही असं नाही, पण स्वप्न आपलं ते पुष्पा होण्याचे. मागे एक नवीन पिक्चर आता पुष्पा एक खाल्ला वाकडा करत त्यांच्या चपला घसरत निघाला, पण त्या पुष्पाच्या नादात आमच्या घरातला पुष्पा पागल झाला. पुष्पानं पिक्चर काढून ट्रकभर चपला खरेदी केला असतील एवढा श्रीमंत झाला तो पुष्पा. आमचा पुष्पा आपली एकच घासून घासून बेजार, ती पण स्वतःची नाही मंदिरापासून खांदली. आपला आदर्श पुष्पा नको पोरांनो, ते एका व्यक्ती 10 माणसं पाळणारे सलमान खान शाहरुख खान आपला आदर्श नको, तर जिवंतपणे देह काढून येणारे धर्मवीर शंभू यांचा आपला आदर्श आहे. आमच्या पोरी साहेबांनी माता जिजाऊ माता सावित्री माता अंजला माता रमाई झाशीची राणी नाही, आमच्या पोरी साहेबांनी कोण तर ती श्रीवल्ली. बघता बघता पोरांकडे त्या पुष्पा पोरींकडे त्या श्रीवल्ली नाचायला लागले. आमच्या बाळाच्या डोक्यात प्रज्ञा गोपी गुण है किसी के प्यार में, म्हणजे घरात काय झालं गावात काय झालं आमच्या बाळाला माहिती नसतं, पण प्रज्ञा आज काय करेल आणि गोपी उद्या काय करणार हे सगळं माहिती असतं. तुम्हाला नाही म्हणत बरं का, आमच्या तिकडल्या बाळाचं सांगते, तिकडे गेलं की तुमचं सांगते. बापाचा तर विषयच नाही, बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून ते दिसतंय की म्याड होऊन पाहायला लागला. अशी आज परिस्थिती निर्माण झाली. म्हणून मायमावळ्यांना जे पेराल तेच उगवणार आहे. घरी पेरला मुलारी मिळवली असं तरी झालं का नाही. बाप कसा बेटा आणि कुंभार कसा लोटा, जे संस्कार तुम्ही करणार तेच उगवणार आहे. वडील जे करतील त्यांची आयुष्यातील सामान्य सकल यदिराज श्रेष्ठ प्रमाण मोठ्या माणसाला सगळ्यात मोठी जबाबदारी संस्काराची, कारण तुमची लेकरं तुमचं पाहून शिकत असतात. उदाहरण सांगू, काल परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि तिकडून आला पप्प्या. आता इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्प्या आला म्हणला ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. पप्प्याच्या घरी गेलो आणि पप्प्याच्या घराबाहेर होत्या म्हशी. पप्प्याला म्हणलं पप्प्या म्हशी दूध देतात का रे? पप्प्या म्हणला ताई देत नाही का काढावं लागत आहे. थोडा आतमध्ये गेलो, त्याचे वडील आले म्हणले ताई पाणी घ्या. मी म्हणले नाही काका मला सर्दी झाली. अहो घ्यावं म्हणजे चांगलं बिस्लरी बॉटलचं पाणी. मी म्हणलं काका खरंच मला सर्दी झाली. मग काका म्हणले ताई जात नसेल सर्दी तर घेऊन टाका अर्धी. म्हणजे बाप कसा बेटा. दुसरं उदाहरण सांगू, एक वडील आपल्या पोराला संस्कृत शिकवत होते. पोरगं आलं म्हणलं पप्पा मला संस्कृत शिकायचंय. बाप पण आपल्या चिंच टाकलीचा होता का काय माहित, म्हणला काय नाही बाळा सोपं असतं. कोणत्याही शब्दावर टिंब द्यायचा म्हणजे संस्कृत झालं. टिंब देतम तर संस्कृतम होतम. पोरानं पाठच केलं. टिंब देतम तर संस्कृतम होतम, टिंब देतम तर संस्कृतम होतम. दुसऱ्या दिवशी आईने जेवायला खिचडी केली. खिचडी गरम होती. पोराला प्रश्न पडला आता काय म्हणावं. पोराने सुरू केलं बापाला म्हटलं आता काय नाही. कार्यक्रम आणण्यात आला की काय बापाने सुरू केलं बाळा फुकट खाकून जेवण काढून. अशा आमचे लेकर. काल परवा एका मुलाला सहज प्रश्न विचारला. त्याला म्हणलं बाळा 10 मधून 10 गेले किती राहिले? 10 मधून 10 गेले किती? 20? 0. त्याला उत्तर सांगता येत नव्हतं. त्याला म्हणलं बाळा 10 मधून 10 गेले किती? म्हणलं काय आपल्याला कसं काय आपल्याला काहीतरी लॉजिक विचारा. त्याला म्हणलं समज तुझ्या आईनं तुला डब्यामध्ये
2 पोळ्या दिल्या, 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातल्या तो 2 खाल्ल्या, 2 दिल्या, 2 खाल्ल्या, खाली काय राहिलं ते म्हणलं भात, खाली काय राहिलं, अशी आमची लेकरं. म्हणून कुठेतरी संस्काराची गरज आहे. आमची तरुण पोरं आज वाईट व्यसनाला लागतात, दारू गुटखा तंबाखू यांच्या आहारी जातात. म्हणून मला ऐकत असणाऱ्या सगळ्या पोरांना विनंती आहे, तुमची बहीण म्हणून हात जोडून सांगते, व्यसन करू नका. दारू गांजा हत्या नारे अक्कल गुंडा जाती है, अपने कदर का दाम खोद कर मुंह में मिट्टी आ जाती है. दारू गांजा पिऊ नका, दारूने संसार उद्ध्वस्त होतो. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. देव देश आणि धर्मासाठी तुमचा धर्म झालाय. माझ्या तरुण मुलांनी आत्महत्या करून आयुष्य जगण्यासाठी भगवंताने तुम्हाला आयुष्य नाही दिलं. आपल्या शिवराय, आपल्या शंभूराजे, आपल्या भगतसिंग राजगुरू बरे तरुणांनी महापुरुषांचा आदर्श घ्या. मुलींनी ऐका, तुम्ही मुलगी आहात, मुली मुलगी आहे. मला माहिती आहे त्या हाताच्या फुलासारखं माझी विधा करणारच जात नाही, पण माझा बाप ज्यावेळी 4 माणसात जातो, जेव्हा 4 लोक सांगतात की अरे दादा तुझ्या मुलीचं कीर्तन ऐकलं, व्याख्यान ऐकलं, त्या आनंद वाटला. माझा बाप त्या दिवशी बाहेर मोठून दडला. माझ्या बापाच्या अंगावरती कपडे त्या दिवशी मिळालेले होते, माझ्या बापाच्या अंगावरती कपडे मिळालेले होते, पण अभिमानानं आणि छाती फुगून चालणारा तो माझा बाप होता. छाती फुगून चालणारा माझा बाप होता. तुम्हाला वाटत नाही आपला सुद्धा बाप असा स्वाभिमानाने चालावा? 10वी 12वीला 2 वर्षात आमच्या पोरी सैराट झाला, आमची पोरं सैराट झाली. तिने मला पाहिले, मी तिला पाहिले, आणि पाहता पाहता 4 विषय राहिले. 4 विषय ठेवायसाठी बाबांनी शाळेत पाठवलं. माझ्या ताईंना 4 विषय ठेवायसाठी कर्नाटकाचा पाना करून तुम्हाला वाढवलं. माझ्या दादांनी महागडी गाडी घेऊन दिली 4 विषय ठेवायसाठी. नेत्याचा दीपक करून तुम्हाला जोपासलं मायबापांना 4 विषय ठेवायसाठी. लाज वाटते. शोकांतिका या महाराष्ट्राची प्रत्येक राज्यातून प्रत्येक महिन्याला 2-2 हजार मुली पळून जातात, 2-2 हजार मुली पळून जातात. पेपरवरची बातमी आहे आमची. झोपली आमची आई, झोपला आमचा बाप, झोपला आमचा समाज. म्हणून या समाजाने जागे होणं गरजेचं आहे. म्हणून या चिंच टाकली मधल्या कोणीला एक वाक्य सांगते, लक्षात ठेवा, आयुष्य मस्तीत जगायचं पण शिस्तीत जगायचं. हिंमत नाही कधी करायची आपल्याकडे वाकड्या नजरेला बघण्याची. म्हणून ऐका, एक वेळ डॉक्टर नाही झालं तरी चालेल, एक वेळ इंजिनियर नाही झालं तरी चालेल, एक वेळ वकील नाही झालं तरी चालेल, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल, पण आयुष्यात असं कधीच कृत्य करू नका की तुमच्यामुळे तुमच्या बापाला मार खाली घालावी लागेल. असं कधीच वागू नका. शिवरायांचे विचार समजून घ्या. जिजाऊचे संस्कार आपल्या लेकरांना सांगा. मर्दा आमचा जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणारा लाजवणारा कुठे दिसत नाही संबा. अरे देशासाठी धर्मासाठी मरणारा करताना शंभू इथं घडेल काय, आणि सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय, शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय. शंभूराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचं रक्षण केले, धर्माचं रक्षण केले, पण आमची पोरं वाईट व्यसनाला लागतात. कुठेतरी आमच्या आई वडिलांनी त्यांना इतिहास समजून सांगितला पाहिजे. अरे कुठे जन्म झाला आपला, कोणत्या महाराष्ट्रात कोणत्या मातीमध्ये जन्म झाला आपण, अरे काय करतोय याचं भान दाखलं पाहिजे. आठवा शंभूराजे लढत आहे शेवटच्या श्वासापर्यंत. वेळ भरपूर झालेला आहे. आपण सर्वजण एवढा वेळ इथे बसलात त्याबद्दल सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आणि बलिदान चालू आहे. शंभूराजांचं बलिदान छायाचित्रपटामधून आपण पाहिलंच आहे. हे बलिदान
म्हणतात तुमच्या सोबत मानते बार जिलेगा हजार बार मरेगा लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा याला म्हणायचं तरुण असा पाहिजे तरुण पण आमचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतो असा आमचा तरुण म्हणून तरुण नाही का कसं तरुण एक दिवस सैन्य शिरामध्ये शंभूराजांना पकडलं आणि त्यांना बहादूर गडावरती नेलं आणि त्या ठिकाणी संभाजी राजांनी जिंद करायला सुरुवात केली धाक गडावरती पकडला गेलेला शंभू राजा जिंद काढली हा जो पुढचा प्रसंग आहे ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं तळपाच्या मस्तकाला जाऊन मिळते टायमिंग सोसलं संभाजीराजांनी उंटावरती बसवलं कपडे काढून अरे ज्यांच्या अंगावरती राजवस्त्र चढवण्यासाठी या सगळ्या तुमच्या गळ्यापर्यंत शिंपी किती कष्ट करायचे ती राजवस्त्र फाडण्यात आली आणि विदेशात घालतात ते झुड्या चढवण्यावर त्या उंटाकडे खेचला ती साखळी कर्कचून आवडायची रक्ताच्या धारा लागायच्या अशी विधिमंत्र निघाली वाढत वाढत आणि संभाजी राजांना आणलं त्या औरंगजेबासमोर औरंगजेबाच्या सर्व सैनिकांनी मुद्रा बिद्रा केला आणि औरंगजेबाने पिढाकडे सांगितलं त्या दोघांना वाकवा संभाजीराजे वाकले नव्हते तरी तरी वाकले नव्हते त्या ठिकाणी तिलाच मनात पाहत होता एक खुद्द औरंगजेबाची दुसरी संभाजीराजांच्या कविता मी काय सिंहासनाची देशाची राष्ट्राची मातीची धरणाची काही समज नाहीये परक्यांचं बीज आहे मी काय चुकण्याच्या समोर मी या मातेचा पुत्र आहे मी जिजाऊंचा नातू आहे असंख्य भाले टसले तलवारी टसल्या रक्ताच्या धारा लागल्या संध्या तेरे को जान प्यारी होते बात